नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, भावांनो आणि बहिणींनो, पुण्यामध्ये स्वारगेट या बस स्थानकावर एका महिलेवर अत्याचार झाल्याची घटना घडली आहेत आणि परत पुन्हा महिलांच्या सुरक्षतेचा प्रश्न निर्माण झाला आहे। ही नेमकं घटना घडली काय आणि त्यानंतर काय काय घडलं याची सर्व घटनाक्रम मी तुम्हाला सांगित आहो। शेवटपर्यंत फक्त व्हिडिओ बघा। चॅनलवर नवीन असेल तर लगेच चॅनलला सबस्क्राइब करून घ्या। पुन्हा संपूर्ण महाराष्ट्राला हादरवून टाकणारी व महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण करणारी घटना पुणे येथील स्वारगेट या बस स्थानकावर घडली। ताई हा शब्द ऐकला की कोणाकडून पण आपलेपणा वाटतो, पण या शब्दाच्या पाठीमागे पण लोकांची राक्षसी प्रवृत्ती दिसून आली व ताई या शब्दाचा फायदा घेऊन घात केला। नेमकं संपूर्ण प्रकरण काय सर्व घटनाक्रम ऐकून घ्या फक्त आणि फक्त शेवटपर्यंत व्हिडिओ बघा। अजिबात अर्धवट व्हिडिओ सोडून जाऊ नका। संपूर्ण घटनाक्रम समजून घ्या नेमकं झालंय काय। तारीख 26 फेब्रुवारी वार बुधवार, वेळ पहाटेची। पुण्यात राहणारी एक 26 वर्षीय मुलगी जिला जायचं होतं फलटणला, म्हणून ती पुण्याच्या स्वारगेट या बस स्थानकावर येऊन उभी राहिली व आपल्या बसची वाट बघू लागली। तेथे एक व्यक्ती उभा होता, दत्ता गाडे नावाचा। तो तिच्यापाशी आला व तिला म्हणाला, ताई तुम्हाला कुठं जायचं आहे असं बोलून तो तिच्या संग बातचीत करू लागला व थोडीफार ओळख करून घेतली। नंतर हा पुढे दत्ता गाडे त्या मुलीला म्हणाला की ज्या बसने तुम्हाला जायचं आहे फलटणला ती बस आगारात उभी आहेत असं म्हणून त्या दत्ता गाडेने त्या मुलीला फूस लावली व त्या बसच्या दिशेने नेले। त्या बसकडे नेल्यावर ती शिवशाही बस अंधारात उभी होती व अंधारात असल्यामुळे तो तिला म्हणाला की या बसमध्ये लोक झोपलेले आहेत, तुम्ही वाटलं तर टॉर्च लावून बघा असं म्हणत त्या मुलीला त्याने त्या बसमध्ये वर चढायला लावलं। ती मुलगी बसमध्ये खरंच लोक झोपलेली आहेत काय व ही बस खरंच फलटणला जाणार आहे की काय या खात्रीसाठी वर चढली व तो पण तिच्या पाठोपाठ मागे वर चढला व तिच्यावर जबरदस्ती बळजबरी करू लागला। तो तिला म्हणाला, जर तू आरडाओरडा केला तर मी तुला मारून टाकीन असं म्हणत त्याने तिच्यावर लैंगिक अत्याचार केला। नंतर ती मुलगी त्या शिवशाही बसमधून उतरून फलटणला जाणाऱ्या बसमध्ये बसली व पुढे त्या महिलेने तिच्या एका मित्राला फोनवर सर्व घडलेला प्रकार सांगितला। त्यानंतर तिच्या मित्राने तिला धीर दिला व पोलिसात तक्रार दाखल करण्यास सांगितलं। त्यानंतर त्या महिलेने पोलिसात तक्रार दाखल केली। पोलिसांनी बस स्थानकात लावलेल्या CCTV कॅमेऱ्याच्या साहाय्याने आरोपीची ओळख पटवली। त्यानंतर पोलिसांनी तपासाची चक्री फिरवली व आरोपीला शोधण्यासाठी वेगवेगळी पथके तयार केली व शोध सुरू झाला। नंतर स्वारगेट या बस स्थानकातून असे समजले की दत्ता गाडे या नावाच्या व्यक्तीने त्या मुलीला मी स्वतःच त्या बसचा वाहक आहे असं सांगून त्या बसकडे नेले व तिच्यावर अत्याचार केला। पण एक मोठा प्रश्न निर्माण असा होतो की या मुलीने आरडाओरडा का नाही केला, कारण की वेळ जरी पहाटेची असली तरी असं म्हणताय की तिथे थोडीफार दरवळ असती। सकाळी जाणारे इतर प्रवासी असो किंवा चालक किंवा वाहक अशा प्रकारचे वेगवेगळे लोक त्या परिसरामध्ये आजूबाजूला असतात। जर त्या मुलीने आरडाओरडा केला असता तर असा प्रकार घडला नसता, परंतु त्या दत्ता गाडे या व्यक्तीने त्या मुलीला दम दिलता की मी तुला मारून टाकीन, म्हणून त्या मुलीने आरडाओरडा केला नसावा असं पण म्हटलं जात आहे। बस स्थानकामध्ये इतरही काही बंद पडलेल्या बस आहेत ज्यामध्ये फाटलेले कपडे, फाटलेल्या साड्या, दारूच्या बाटल्या व इतर काही वस्तू आढळून आल्याचं समजतंय। या दत्ता गाडे नावाच्या व्यक्तीवर इतरही काही गंभीर गुन्हे आहेत ज्यामध्ये चेन स्नॅचिंग, जबरी चोऱ्या अशा वेगवेगळ्या प्रकारच्या गुन्ह्यामधील तो यापूर्वीसुद्धा आरोपी असून हा सराईत गुन्हेगार असल्याचं समजतंय। हा संपूर्ण प्रकार घटल्यानंतर परत पुन्हा महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे। विश्वास नावाची गोष्ट आहे जगातून नष्ट होत चालली आहे। कोणावरही विश्वास ठेवू नये अशी सध्या परिस्थिती निर्माण झाली आहे। राज्यातील सर्व माता भगिनी महिलांना हीच कळकळीची विनंती आहे की अजिबात कोणावरही विश्वास ठेवूच नका, अनोळखी व्यक्तीवर तर अजिबात नाही। राज्यात अशा रोज कुठे ना कुठे घटना घडतात, गोड बोलून लोक ओळख करून घेतात, मैत्रीत रूपांतर होतं किंवा त्यानंतर अन्याय अत्याचाराच्या घटना घडत असतात। त्यामुळं अशा महिलांनी कोणावर विश्वास ठेवू नये। समाजामध्ये राक्षसी प्रवृत्तीचे आणि वासनेने भरलेले असे घाण लोक असतात, त्यामुळं तुम्ही स्वतःची काळजी घ्या। हा व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला कमेंट करून सांगा। लगेच व्हिडिओला लाईक करा।